प्रेमळ स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो बाप्पा. तुझ्या नावाला मान देतो, तुझ्या नावाला महिमा देतो, तुझ्या नावाला आदर देतो बाप्पा. प्रभू आज आम्ही धन्यवाद करतो बाप्पा, तू आम्हाला या ठिकाणी एकत्र केलेला आहे. धन्यवाद करतो बाप्पा. आमचं लक्ष बाप्पा जसं आम्ही तुझ्याकडे लावत आहोत, आमचा विश्वास आहे प्रभू की तू आज आमच्यामध्ये या ठिकाणी हजर आहेस. आणि प्रभू जो आमचा विश्वास आहे, जितके तुझे पाहतील प्रभू त्यांची मुखे लज्जने कदापि काळवणार नाहीत, तर जीवनाचा प्रकाश त्यांच्यावरती राहील बाप्पा. आज आम्ही जाहीर घोषित करतो प्रभू की प्रत्येकाच्या पापाची क्षमा झालेली आहे. आज आम्ही जाहीर घोषित करतो प्रभू की प्रत्येक आजारी व्यक्तीला आरोग्य भेटलेलं आहे. आज आम्ही जाहीर घोषित करतो प्रभू की तो प्रत्येक मेलेला व्यक्ती जिवंत झालेला आहे. ज्यांचं जीवन आध्यात्मिक जीवन त्याचं बर्बाद झालेलं होतं, आज तो ते पुन्हा वरती येत आहेत. आज आम्ही जाहीर घोषित करतो प्रभू की ज्यांना नोकऱ्या नाही आहेत, ज्यांची लग्न होत नाही आहेत, ज्यांना मुलं होत नाही आहेत, ज्यांच्या घरामध्ये बरकत नाही प्रभू, आज त्याच्या घरामध्ये तुझा आशीर्वाद स्वर्गातून उतरून येणार आहे बाप्पा. आज आम्ही जाहीर घोषित करतो प्रभू की तू वाळवंटामध्ये झरे उत्पन्न केले. आज आम्ही जाहीर घोषित करतो प्रभू की जे तुझे पाहतात प्रभू ते कधी मागे जाणार नाहीत, तर ते पुढे जाणार आणि तुझ्या नावाचं गौरव कर बाप्पा. धन्यवाद येशू. प्रेमळ स्वर्गीय पित्या, आज आम्ही स्वर्ग आमच्या हातामध्ये घेतो सर्व सैतान, भूत, दुरात्मा आणि अंधकाराच्या सामर्थ्याला, सर्वशक्ती शक्तीला प्रभू येशूच्या आज्ञा करतो. सोड प्रत्येक कुटुंबाला निघ प्रभू येशूच्या नावात. सैतान तो हरलायस आणि तू कार्य करू शकत आहे प्रभू. आज प्रार्थना करतो बाप्पा, प्रत्येकाचं जीवन आज बदल जाऊ दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू निराशा जाऊ दे आणि आशा येऊ दे बाप्पा. प्रत्येकाच्या दुःखाचं रूपांतर प्रभू आनंदामध्ये होऊ दे बाप्पा. प्रभू आज जे ज्यांच्या वधाची तयारी झाली नाही प्रभू, आज त्याची सुटका घोषित करतो प्रभू येशूच्या नावात. सर्व करणी, सर्व जादूटोणा, सर्व मंत्र, तंत्र, शिव्या, शाप आणि लोकांनी दिलेल्या सर्व वाईट गोष्टी करणी बाधा आम्ही कॅन्सल करतो प्रभू येशूच्या नावामध्ये. यावेळी प्रभू तुझं सामर्थ्य, तुझं ज्ञान, तुझी कृपा, तुझा आशीर्वाद, तुझा अभिषेक, तुझी कोंडी पण मी जाहीर करतो प्रभू येशूच्या नावामध्ये. धन्यवाद येशू. प्रभू आज आम्ही जाहीर घोषित करतो प्रभू त्यात प्रत्येक व्यक्तीचं जीवन बदलत जात आहे आणि प्रभू आज साक्षीवरती साक्षी घडत आहे. प्रभू आज ज्याचे पैसे नाही त्याला पैसे मिळू दे, ज्यांना खायला अन्न नाहीये त्यांना अन्न मिळू दे प्रभू. ज्यांच्या घरामध्ये भांडण तंटा चालले बापा, लोक वेगळी झाले प्रभू, ते लोक एकत्र येऊ दे बापा आणि तुझ्या नावाचं महिमा करू दे बापा. जे सेवा करतात त्याच्या सेवेला फळ येऊ दे बापा. प्रभू प्रार्थना करतो बापा, आज ज्यांना चर्चचं भाडं भरायचं आहे, ज्यांना घराचं भाडं भरायचं आहे प्रभू, त्यांची भांडवलं बापा तू भर बापा. धन्यवाद तू प्रभू. ज्यांना काय सेवा करायची बापा, आजपासून त्यांनी योग्य ठिकाणी पोहोचव बापा आणि प्रचंड मोठी सेवा करून घे. धन्यवाद करतो बाबा. आज या ठिकाणी आलेले व्यक्ती कशासाठी आला मला माहिती नाहीये पुढे बाप्पा, तू एकत्र करणारा परमेश्वर तू आहेस, आणणारा परमेश्वर तू आहेस, चालवणारा परमेश्वर तू आहेस आणि आम्हाला जगामध्ये पाठवणारा आणि आम्हाला घरदार देणारा तूच एकटा जिवंत परमेश्वर बाबा. धन्यवाद करतो. ज्याने घोषित करतो प्रभू आज आम्ही गरीब नाहीये, आम्ही श्रीमंत आहोत. आम्ही आजारी नाहीये, आम्ही आरोग्यवान आहोत. आम्ही पापी नाहीये, आम्ही पवित्र आहोत. आज आम्ही राजांचा राजाने प्रभूची लेकरं आहोत. आज आम्ही पवित्र राष्ट्र, देवाचे निवडलेला वंश आणि देवाचे स्वतःचे खास असे लोक आहोत. हालेलुया. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड. प्रभू आज आम्ही प्रार्थना करू बाप्पा, प्रत्येकाची गरज स्वर्गीय भांडारातून आज पूर्ण केली जाऊ दे आणि येत्या दिवसामध्ये साक्षीवर साक्षी करू दे बाप्पा. धन्यवाद करतो. प्रत्येक व्यक्तीला मी आज आशीर्वादित करतो बाप्पा. जे शिकतात त्यांना बुद्धीने ज्ञान दे, जे कमवतात त्या कामाला बरकत लागू दे बाप्पा. आणि प्रभू प्रार्थना करतात प्रत्येकाचं जीवन अशा प्रकारे बदल की त्याच्या जीवनातून ख्रिस्त दिसेल बाप्पा. धन्यवाद करतो. सर्व वेळ का बाप्पा मी तुझ्या हातात सोपवतो. सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणतो आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आमचे रोडचे ऋण सोडले आहे तसे तू आमची ऋण आम्हाला सोड आणि परीक्षित नकोस तर मग वाटला पण सोडू, कारण की राज्य, सामर्थ आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता देव बाप्पाची प्रीती, प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथून पुढे सदस्य आपणा सर्वांसह असो. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू.